रत्नागिरी जिल्ह्यातील वेळासमध्ये सुरू झालेली कासव बचाव मोहीम आता दापोलीमध्ये देखील पोहोचली आहे। गुहागर, राजापूर या भागामध्ये देखील ती आता हळूहळू रुजू होताना दिसते आहे। एकट्या दापोली तालुक्यामध्ये गेल्या वर्षभरामध्ये 7000 कासवांच्या पिल्लांना जीवदान देण्यात आलं। कासव बचावची ही चळवळ चिपळूण तालुक्यातील भाऊ काडदरे यांनी सुरू केली आणि त्यांना सगळ्या जनतेने उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। कोळथरे येथील सुप्रसिद्ध उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक महाजन यांनी सुद्धा या कासवांना जीवदान देण्यासाठी विशेष प्रयत्न केले। दापोलीचे वन परिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाने देखील या कासवांना जीवदान देण्यासाठी कंबर कसली आहे। ऑलिव्ह रिडली नावाच्या कासवांच्या या प्रजाती सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळे सरकारने यांना संरक्षित केलं आहे। याची तस्करी करणाऱ्यांविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल होतो, पण केवळ कायदा करून हा प्रश्न सुटत नाही। म्हणून भाऊ काडदरे सारख्या लोकांनी यामध्ये पुढाकार घेतला आणि खऱ्या अर्थानं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कासव बचाव मोहिमेला सुरुवात केली। या मोहिमेअंतर्गत त्यांनी गावागावामध्ये जाऊन वाडी वस्त्यांवर जाऊन या कासवांचं महत्त्व लोकांना समजावून सांगितलं। वेळास गावाला तर या कासवांमुळे एक वेगळी ओळख मिळाली आहे। दरवर्षी या गावामध्ये कासव महोत्सवाचं आयोजन केलं जातं। राज्यभरातून मोठ्या संख्येनं पर्यटक या महोत्सवाला भेट देतात। या मोहिमेमध्ये दापोली तालुक्याने देखील महत्त्वाची भूमिका स्वीकारल्यामुळे त्याचं देखील कौतुक होतंय। शमशाद खान, माय कोकण, दापोली।